की घटस्फोट एक 25 वर्षापूर्वी कसे होत होते आणि आता त्याचं रूप कसं बदललं. कारण घटस्फोटाची आता जी आहे ती सोशल मीडियाशी रिलेटेड पण आहे. अरे बापरे. आजकालचं खूप कॉमन कारण जे आहे ते म्हणजे दोन्ही घरांचा इंटरफिअरन्स. लग्न होईपर्यंत किंवा वयात आलोय म्हणून कुणीतरी पार्टनर हवा म्हणून लेस्बियन आणि गे रिलेशन्स पण खूप आहेत. बायसेक्शुअल रिलेशन असलेले पण आहेत. आणि जसं तुम्ही म्हटलं की इकडे लेस्बियन आहेत किंवा तिकडे गे आहेत, पण समाजाला दाखवण्यासाठी एक लग्न करतात. सेक्स लाईफ बद्दलच्या पण काही संकल्पना असतात आणि त्या मग मॅच होत नाहीत किंवा त्या सॅटिस्फाई होत नाहीत. हो. आणि मग त्यानंतर प्रकरण घटस्फोटाकडे जातं की त्या मुलाला ब्लू फिल्म्स पाहायची सवय होती आणि ब्लू फिल्म्समध्ये जे काही दाखवल्या जातं त्याला अपेक्षा ती असायची. दोघांना लहान मूल होतं आणि त्या लहान मुलाशी याचं अनैसर्गिक असं वागणं. माय गॉड. विकृत आपल्या स्वतःच्या मुलाशी. डिवोर्स फायद्यासाठी घ्यायचा हा एक नवीन ट्रेंड सेट होतोय. आता मानसिकता प्रचंड बदललेली आहे आणि अशा पद्धतीच्या वागणाऱ्या अनेक मुली आपल्या भोवती आहेत. नमस्कार. विमर्श बाय मयूर आडकर मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर मंडळी, घटस्फोट हा शब्द उच्चारल्यानंतर काही जणांना त्याचा अप्रूप वाटत नसेल कारण त्यांचं लग्न झालं नसेल, पण ज्यांचं लग्न झालं आहे आणि त्यांचे संबंध तुटण्यापर्यंत येऊन ठेपलेले आहेत, काडीमोड घेईपर्यंत संबंध तोडून टाकूया असं ज्यांनी ठरवलेलं आहे, त्यांना त्याचे परिणाम मनावर, शरीरावर आणि एक सामाजिक त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे त्याच्यावर कसे पडतात आणि काय होतं पुढे यावर विचार करणार आहोत. पण घटस्फोट घेण्यामागची कारणं अतिशय वेगवेगळी आहेत आणि त्यातून खरंच काही जणांना सुटका मिळते, तर अलीकडच्या ज्या केसेस आलेल्या आहेत त्याच्यामधून काही जणांना फायद्यापोटी पण घटस्फोट घ्यावासा वाटतो. तर ह्या विषयावरच मी आता जास्त न बोलता, कारण मला त्यातला काही अनुभव नाही, काही गोष्टी घडलेल्या असतात पण आपण तिथपर्यंत नेत नाही, तर आपण त्यात सामोपचार आणतो आणि जर आपल्याला समजत नसेल तर इतर कोणातरी व्यक्तीला, जाणत्या व्यक्तीला आपण ती गोष्ट सांगतो आणि त्यातून काही दिलासा मिळतोय का, सामोपचाराने मिटवता येतंय का, पुन्हा आपण आपल्या संसाराची घडी बसवू शकतो का, असे विचारही काही जण करणारे आहेत. तर ह्यासाठी जर तुम्हाला कोणाची गरज लागत असेल तर समुपदेशक म्हणजे काउन्सिलर. तर पाहूया समाजामध्ये कशा पद्धतीने घटस्फोटाचं रूप बदललेलं आहे, कशा केसेस येत आहेत आणि कशा सोडवल्या जात आहेत कोर्टाच्या आधी, घटस्फोट होण्याच्या आधी, कारण ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून कोर्टामध्ये जाण्याआधी, घटस्फोट होण्याआधी जर समेट घडवून आणायचं असेल तर काय गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील, काय स्वतःच्या मतामध्ये परिवर्तन कसं केलं जाईल याचा विचार आज आपण करणार आहोत. आणि या सर्व गोष्टींवर मी जे काही आता बोललो त्यावर भाष्य करण्यासाठी नागपूर स्थित एक उत्तम आणि अतिशय नावाजलेल्या सुप्रसिद्ध समुपदेशक काउन्सिलर डॉक्टर स्वाती धर्माधिकारी आज आपल्यासोबत आहेत. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. डॉक्टर स्वाती धर्माधिकारी, विमर्श बाय मयूर आडकर मध्ये तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. विषय असा आहे की घटस्फोट. तुमच्याकडे काउन्सिलिंगसाठी अनेक जोडपी, अनेक केसेस येत असतील. हो. तर एखाद्या वकिलाला, एखाद्या न्यायिक कर्मचाऱ्याला जो या विषयातला तज्ज्ञ आहे त्यांना बोलवण्याऐवजी, तिथपर्यंत जाण्याऐवजी आपण त्याचा आधीच काही समेट घडवून आणू शकतो का, सामोपचाराने हे प्रकरण मिटवू शकतो का, या दृष्टीने आज आपण चर्चा करणार आहोत. हो. तर तुम्ही त्यातल्या तज्ज्ञ आहात. अनेक जोडप्यांचे घटस्फोट तुमच्याकडून वाचले असतील किंवा तुम्ही त्यांना त्यांच्या गुणदोषांवर फोकस करायला आणि कुठे चुकतंय हे फोकस करायसाठी तुम्ही मदत केली असेल. तर आज तुमच्याकडून जाणून घेणार आहोत की घटस्फोट एक 25 वर्षापूर्वी कसे होत होते आणि आता त्याचं रूप कसं बदललंय यावर आपण थोडासा आढावा घेऊया. तर जेव्हा तुम्ही काउन्सिलिंग या क्षेत्रामध्ये आलात तेव्हा घटस्फोटाचं प्रमाण किती होतं आणि कशा पद्धतीचे तंटे होते की ज्यामुळे घटस्फोट घेतला जात होता? मी जेव्हा समुपदेशनाच्या क्षेत्रात आले म्हणजे जवळपास 30 वर्षापूर्वीची गोष्ट, म्हणजे साधारण 2000ची सुरुवात म्हणू किंवा
1995च्या आसपासची ती घटना असतील त्यावेळेला घटस्फोट हा एक निषिद्ध विषय होता किंवा त्याकडे सुद्धा पाहण्याचा दृष्टिकोन तितका निकोप नव्हता आणि घटस्फोटाचं प्रमाण सुद्धा कमी होतं. त्यावेळेला एकदम धजावायचे नाहीत लोक की आजकाल जे आपण पाहतो की नवीन लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये वितंडवाद होणं आणि त्याच्यावरती एकदम टोकाला जाऊन घटस्फोटाची पावलं उचलल्या जाणं हे आजकाल खूप जास्त दिसतंय आपल्याला. पूर्वी इतकं नव्हतं. पूर्वी आपल्याकडे म्हटलं जायचं की लग्न हे 2 व्यक्तींचं नसून ते 2 कुटुंबामधला तो एक संबंध असतो. त्यामुळे दोन्हीकडची कुटुंब तितक्याच समोपचाराने त्याच्याबद्दल बोलायचे, त्याच्याबद्दल विचार करायचे आणि त्यावरती मार्ग निघत होते. एक मला नंतर लक्षात येत आहे, म्हणजे जसं आता प्रॅक्टिसमध्ये आल्यानंतर लक्षात आलं की आजकाल सहनशक्ती कमी झाली आहे आणि फ्रस्ट्रेशन किंवा वैफल्य जेव्हा येतं, आपल्या अपेक्षा बदललेल्या आहेत. त्यामुळे पूर्ण घटस्फोटाचं चित्र बदललेलं आता दिसतं. त्याची कारणंसुद्धा वेगवेगळी आता जाणवायला लागतात. पूर्वी घटस्फोटाची कारणं म्हणजे हुंडा मागितलाय किंवा अतिशय छळ होतो आहे अशा पद्धतीची जेव्हा असायची तेव्हा घटस्फोट घ्यायचे किंवा बाहेर आणखीन रिलेशन्स आहेत या सगळ्या मुद्द्यांवरती पूर्वी व्हायचे घटस्फोट. पण आता जे होतात त्याच्यामध्ये लक्षात येतं की स्त्रीचा मोकळेपणा किंवा स्त्रीला स्वतःची जाणीव होणं, तिला स्वतःच्या सक्षम असण्याबद्दलची जी एक जाणीव होते आणि त्यातून तिचं प्रतिक्रिया देणं सुद्धा बदललं. मी हे म्हणत नाही की फक्त मुलीच जबाबदार आहेत, पण याचा परिणाम आपल्याला घटस्फोटाच्या कारणांवर दिसतो की पूर्वी जे सहज निर्णय घेतले जात नव्हते त्याच्या मागे कारण होतं की मग हिचं पुढे काय होईल, मग हिनी कुठे जायचं, तिचं अर्थार्जन कसं व्हायचं, तिच्या मुलांचं जर मुलंबाळ असतील तर त्यांचं कसं होणार, संगोपन कसं होणार. आणि त्यावेळेला मला असं वाटतं कुटुंबाच्या व्यवस्थेमध्ये आपला बराच विश्वास होता. आता म्हणजे आपल्याला लक्षात येत आहे की आता लोकांचा कुटुंब व्यवस्थेवरचा विश्वास उडत चालला आहे का. त्यामुळे हळूहळू लोकांना असं वाटायला लागलेलं आहे का की कुटुंब फारशी तितकी पोषक नाही आहेत आणि याच्यातून मग घटस्फोट वाढत गेले. आणि जेव्हा स्त्रीला जाणवायला लागलं की तिची घुसमट होते, स्त्रीला जाणवायला लागलं की तिचं आकाश तिला नाही कवेत घेता येत आहे, तेव्हा ती आता जास्त स्पष्टपणे स्वतःच्या आकांक्षांबद्दल विचार करू लागली. स्वतःला एक अबला न समजता तिने एक सक्षम व्यक्ती म्हणून जेव्हा ओळखायला लागली तेव्हा मग घटस्फोटाच्या एकूणच म्हणूया डायनॅमिक्स म्हणू आपण त्याला, ते बदललेलं आपल्याला दिसतंय आणि खूप फरक त्याच्यामुळे आपल्याला कारणांमध्ये सुद्धा दिसतो. आणि दुसरं आपण याच्यावरती चर्चा करूया नंतर, कारणं घटस्फोटाची आत्ताची आहे ती सोशल मीडियाशी रिलेटेड पण आहेत. अरे बापरे. म्हणजे समाज माध्यमं वाढवली आणि संपर्क माध्यमं जी वाढलेली आहेत आपली, त्यांनी सुद्धा घटस्फोट आजकाल वाढलेले आहेत का असं एक वाटायला लागलेलं इतकं भीतीदायक चित्र आहे आता. मला असं वाटतं की तुम्ही जो आधीच्या काळात म्हणजे तुमच्या समुपदेशक या करिअरची सुरुवात जेव्हा झाली 95 नंतरचा जो काळ होता त्याबद्दल तुम्ही सांगितलं की मोस्टली हुंडा देऊन पण छळ होतोय आनंदी आणि त्याच्यामध्ये अनेक उदाहरणं होती. पण तेव्हा धजावत पण नव्हते की घटस्फोट घ्यायला हवे. तेव्हाचं वातावरण असं होतं की आता तू दिल्या घरची आहेस तर जे काही आहे तुझं ते आहे, ते जे म्हणतील तसं ऐकावं लागेल, ते जे तसं करावं लागेल. तर त्या काळानंतर ज्या शिक्षित मुली झाल्या त्यांना आणि शिक्षित झाल्यानंतर स्वतंत्र झाल्या, म्हणजे आजही शिक्षित आहेत, स्वतंत्र आहेत, पण स्वतःचं मत नसलेल्या मुली आहेत आणि आजही अशिक्षित आहेत पण स्वतःचं मत असलेल्या मुली आहेत. बरोबर. तर तो काळ एक वेगळाच होता. तर त्या काळामध्ये तुमच्याकडे आलेली अशी एक घटस्फोटाची केस सांगा आम्हाला त्या काळातली की त्यातून आपण या बदलत्या काळाकडे जाऊ. त्या काळामध्ये माझ्याकडे जी आली होती घटस्फोटाची केस ती होती अल्कोहोलिक पती आणि हिंसाचार भयंकर त्या स्त्रीला सहन करावा लागत होता. म्हणजे विक्षिप्तपणा स्वभावामधला त्या व्यक्तीच्या तिच्या लक्षात आला आणि तिने निर्णय घेतला की नाही मला आता याच्यातून बाहेर पडावं लागेल. म्हणजे हिंसा इतक्या टोकाची होती की दारूच्या नशेमध्ये, अल्कोहोलच्या अंमलामध्ये ती व्यक्ती या मुलीला म्हणजे तिच्या पत्नीला मारहाण करणं,
ती गर्भवती असताना तिला उपाशी ठेवणं, तिला टॉर्चर करणं, इतकं सगळं व्हायचं. आणि त्याच्यातून जेव्हा केव्हा साधारण म्हणजे म्हणूया नॉर्मल असेल व्यक्ती किंवा सोबर असेल ज्या क्षणी, त्यावेळेला त्या व्यक्तीच्या लक्षात यायचं की अरे आपण हे चुकीचं केलेलं आहे. आणि मग ती व्यक्ती म्हणजे अशी व्यक्ती होती की ती स्वतःला प्रताडित करायची. स्वतःचे हात जाळून घे, गॅसवरती स्वतःला आणखीन काहीतरी टॉर्चर कर, असं तिचं वागणं होतं, त्या पुरुषाचं वागणं होतं. आणि नंतर मग खूप साऱ्या गिफ्ट्स तिला द्यायच्या की नाही मी चुकलो, आता तू मला माफ कर आणि तुझ्याशिवाय मला कोणी नाही आहे वगैरे. आणि तिचं मूल म्हणजे जन्माला आलं त्यावेळेला या माणसानी स्वतः त्या मुलीकरता त्यांनी काही वस्तू तयार केलेल्या होत्या. या सगळ्या पाहता असं लक्षात यायचं की याचं काहीतरी विम्झिकल स्वभाव आहे, काहीतरी विक्षिप्त स्वभाव आहे. आणि त्यामुळे मग त्या मुलीला जो हिंसेचा जो एक मार सहन करावा लागला किंवा तिला जे काही म्हणूया आपण एक हिंसाचाराला तोंड द्यावं लागलं, त्यातून तिने बाहेर पडायचा निर्णय घेतला. पण तो सहज शक्य नव्हता. म्हणजे तिला हा प्रश्न पडला होता की मी कसं घेऊ घटस्फोट घेतला तर माझ्या म्हणजे तिला 4 बहिणी आणि त्या बहिणींचं सगळं आता माझ्यामुळे उद्ध्वस्त होईल का पुढचं आयुष्य. मी जर घटस्फोट घेऊन घरी गेले तर माझ्या आईवडिलांना मला पोषण करायला त्यांना काय करावं लागेल, कारण आता तेही वयस्कर झालेले आहेत, तिला नोकरी नाही. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये ती अतिशय पेचात होती. डायलेमा होता तिच्यापुढे की मी घटस्फोट घेऊ की नाही. त्यावेळेला तिचं सक्षमीकरण करणं, त्यावेळेला तिला ते हिंसेचं चक्र सांगणं की हे सगळं जे काही घडतंय ते नाही आहे बरोबर आणि तुला याच्यातून बाहेर पडायला हवं, कारण तुला स्वतःचं आयुष्य आहे आणि हिंसा सहन करत राहणं हा काही उपाय नाही आहे. आणि याच्यावरती जेव्हा आपण पाहतो की एक विकृत व्यक्ती आहे ती आणि विकृती इतकी की दुष्टपणा त्याच्यामध्ये क्रूरता आहे, त्यावेळेला त्या चक्रातून तिला बाहेर पडायसाठी आम्हाला सांगावं लागलं की नाही आता सहन करण्यात अर्थ नाही. म्हणजे ती तोंड दाबून बुक्क्यांचा मार असं त्यावेळेला होतं. कोणाशीच बोलत नव्हती ती. त्यावेळेला तिने हिंमत करून आमच्याकडे येऊन तिने जेव्हा सांगितलं की असं असं होतंय, त्यावेळेला मग आम्हाला सगळं तिला मदत करून तिला त्याच्यातून बाहेर पडायला मदत करता आली. ह्या केसमध्ये तुम्ही म्हणालात की ती आमच्यापर्यंत आली, पण तिला कोणीतरी मार्ग दाखवणारं नेमकं असेल, त्यामुळे ती येऊ शकली. अदरवाईज असा अत्याचार सहन करणाऱ्या आजही आहेत भयंकर, म्हणजे याचं प्रमाणच खूप जास्त आहे. तर ते कम्युनिकेशन कसं झालं असेल की ती तुमच्याकडे येण्याचं कसं कारण झालं? मैत्रिणींच्या थ्रू किंवा आणखीन ओळखीच्यांच्या थ्रू तिच्यापर्यंत तो मेसेज गेला की काउन्सिलिंग याच्यावरती हा एक उपाय आहे. आणि मला असं वाटतं आपल्याकडे वर्तमानपत्रांमधून त्यावेळेला याच्यावरती भरपूर लिखाण सुरू झालं होतं. 90 म्हणजे स्त्रीमुक्ती चळवळीला 10 वर्ष त्यावेळेपर्यंत होऊन गेली होती आणि त्यातून बरेचसे असे मुद्दे मांडले जायचे वर्तमानपत्रांमधून. आणि स्त्रीमुक्ती चळवळीच्या आधारे असेल किंवा आणखीन कुठल्या माध्यमातून तिला कळलं ते सगळं आणि मग तिने हिंमत करून ती आलेली होती. तिला स्वतःलाही भयंकर त्रास होत होता. हा प्रश्न मी अशासाठी विचारला की नेमका हाच गॅप आपल्याला आज भरून काढायचा आहे. बरोबर आहे. आपल्या पॉडकास्टमधून आपल्याला हेच सांगायचं आहे, जर तिच्या मैत्रिणी तिच्या मागे उभ्या राहिल्या नसत्या किंवा तिने आपल्या मैत्रिणींना याची जाणीवच दिली नसती, तिला स्वतःचं अस्तित्व कळलं नसतं. बरोबर. की आता मला पुढची पायरी काय घ्यायची आहे, बरोबर, हेच तिला समजलं नसतं. अगदी अगदी. तर हा एक चांगला मुद्द्याने आपण सुरू केला. आता घटस्फोटाची नेमकी आता तुमच्याकडे केसेस येतात त्याची कारणं काय? घटस्फोटाच्या कारणांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एक कारण असं नसतं या घटनेला, कारण व्यक्ती तितक्या प्रकृती आणि काय म्हणूया प्रत्येक व्यक्तीचं वागणं वेगळं आहे, प्रत्येक व्यक्तीचं रिलेट करणं वेगळं आहे. त्यामुळे खूप सारी कारणं असू शकतात ज्याच्यामध्ये आपल्याला अगदी असं म्हणता येईल की इनकम्पॅटिबिलिटी म्हणजे एकमेकाशी विसंवादच आहे, त्यांचं जमूच शकत नाही आहे. आणि आधी एकमेकाच्या वागण्याचा अंदाज न येणं, यामधून नंतर मग जेव्हा ते लक्षात येतं की अरे हा व्यक्ती तर असा आहे, मग त्यातून एक लक्षात येतं की आपण आता एकमेकाला पूरक नाही आहोत वैचारिकदृष्ट्या. आणि मग त्याच्यातून विसंवाद सुरू होतो, भांडणं सुरू होतात, विकोपाला जातात. आणि समजून न घेण्याची जर वृत्ती असेल कोणाची तर दुसऱ्याला समजून घेणंच नाही आहे त्या व्यक्तीच्या कुठे डिक्शनरीतच लिहिलेलं नाही आहे, मग त्यावेळेला ते ताणलं जातं आणि मग ते तुटेपर्यंत ताणलं जातं. हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आपण म्हणूया की कम्युनिकेशन गॅप किंवा ज्याला आपण म्हणतो संवादच नाही आहे.
पहिले तर आपण पाहिलं की पूरक नाही आहेत एकमेकाला, आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये संवादच नाही आहे त्यांचा. आता इथे मला एक केस अशी आठवते की पती पत्नींमध्ये संवाद नसणं. मॅरेज म्हणजे लग्नाला जवळपास आता त्यांच्या 17-18 वर्ष झालेली आहेत, आणि ती माझ्याकडे येऊन म्हणते की आताच्या काळातली गोष्ट, ती येऊन माझ्याकडे म्हणते की आजकाल मला घरात राहावंसंच नाही वाटत, आजकाल मला घरातून निघून जावंसं वाटतं, आजकाल मला माझी कोणाला किंमतच राहिलेली नाही आहे, इथून मला निघून जावंसं वाटतं. आणि म्हटलं, जेव्हा आम्ही खोलात शिरलो कारणं काय आहेत, तर त्यात कारणं अशी लक्षात आली की एकमेकांशी संवादच संपलेला आहे. आणि संवाद आधी नव्हता का, तर आधी होता. आधी संवाद होता. लग्न ठरलं त्यानंतर काही गुलाबी वर्ष असतात, त्यावेळेला एकमेकांशिवाय दुसरं काही दिसतही नाही, त्यावेळेला एकमेकांशी संवाद होता. पण जसजसं त्यांचं व्याप वाढत गेला, त्यांच्या संसारातल्या जबाबदाऱ्या वाढत गेल्या, तसतसं ती व्यक्ती पण गुंतत गेली, आणि आपल्या बायकोप्रती आपलं काहीतरी एक उत्तरदायित्व आहे. जी होममेकर आहे, जी आपली गृहिणी आहे, जी आपलं घर सांभाळते, तिला पण मन आहे, तिला पण काही विरंगुळा हवा, तिला पण काहीतरी एक वेगळं असं काहीतरी काय म्हणूया वेगळा वेळ तिच्यासाठी आपण द्यायला पाहिजे. हे ती व्यक्ती विसरली होती, तिचा नवरा विसरला, आणि मग त्याच्यातून त्यांची भांडणं वाढत गेली. या ठिकाणी मग ती जेव्हा म्हणायला लागली की नाही, आता मला घटस्फोट घ्यायचा वाटतोय, मुलं मोठी झाली आहेत, आता त्यांना माझी गरज नाही आहे, नवरा त्याच्या बिझनेसमध्ये सेटल झाला आहे, त्याला माझी गरज नाही आहे, सासू सासऱ्यांचं असं आहे की त्यांच्यासाठी माणूस लावून दिलेला आहे, त्यांच्यासाठी मला आता काही करायची गरज नाही आहे, तर मी आहे कोणासाठी घरामध्ये, तर मी माझी वेगळी होते, मला वेगळं जगायचं आहे, कोणाला माझी गरज नाही आहे आता. तर या वेळेला आम्ही इंटरव्हेन्शन जे केलं, समुपदेशन जे केलं. वय काय होतं त्या बाईंचं? त्या बाईचं 40च्या आसपास असेल ती, म्हणजे 17-18 वर्ष लग्नाला झालेली होती. तर त्यांचं समुपदेशन जेव्हा दोघांचं केलं, म्हणजे सुरुवातीला तिच्याशी बोलले आणि त्याच्यानंतर तिच्या नवऱ्याशी आम्ही बोललो, आणि त्यानंतर जे समुपदेशनातून समोर आलं की घटस्फोटापासून ती म्हणजे परावृत्त झाली आणि स्वतःकडे लक्ष द्यायला लागली, स्वतःचे छंद जोपासायला लागली, आणि नवऱ्याला सुद्धा रिअलाइज झालं की आपण गृहीत धरलेलं आहे बायकोला, टेकन फॉर ग्रांटेड असं आपण जे म्हणतो तसं त्यांनी केलेलं. तर ती चूक त्याच्या लक्षात आली, आणि मग त्यांच्यामधला संवाद जेव्हा वाढला तेव्हा ते परत एकत्र आनंदाने राहायला लागले, आणि आता ते व्यवस्थित आहेत. म्हणजे दरवेळेला घटस्फोट हाच काही उपाय नाही आहे. विसंवाद आहे, एखादं कारण असतं की छोटंसं क्षुल्लक कारण आहे, पण त्याला आपण किती ताणतो आणि त्याच्यावर आपण काय करतो, त्या कारणाला आपण मुळापासून छेद द्यायचा प्रयत्न करतो की नाही, यावरती पुढचं असतं अवलंबून. त्यामुळे आपण आता दुसरं कारण पाहिलं की संवाद जेव्हा संपतो तेव्हा पण घटस्फोटाकडे जाऊ शकतात, भावना निर्माण होऊ शकते. हो, बिलकुल वेगळं व्हायला पाहिजे, माझी काही किंमत नाही, मला कोणी आता इथे काय म्हणायचं विचारत सुद्धा नाही. हां, तर असं जर असेल तरी घटस्फोटाकडे जाऊ शकतं. तिसरा एक मुद्दा असतो की पुष्कळदा लग्न हे कोणाच्या तरी साठी केलं जातं. म्हणजे अमुक तमुक आजारी आहे, मग त्यांच्यासमोर लग्न झालं पाहिजे. आता हे खूप फिल्मी वाटेल की असं काही असतं का खरंच, पण अशा काही अगदी तुरळक अगदी असतात गोष्टी की ज्या वेळेला तुरळक उदाहरणं असतात की ज्या वेळेला असं कोणासाठी तरी काहीतरी लग्न केलं जातं, त्यावेळेला सुद्धा विसंवाद आहे हे नंतर लक्षात येतं आणि त्यातून विवाह विच्छेद होऊ शकतो. एक आणखीन कारण असतं की ज्याच्यामध्ये आजार असतात आणि ते आजार लपवल्या जातात. हे तर खूप मोठं कारण आहे. म्हणजे आपल्याकडे खूप सारे असे आजार आहेत की ज्याच्याबद्दल काहीतरी विचित्र संकल्पना आहेत किंवा ज्याच्याबद्दल मोकळेपणा नाही आहे, ज्याच्याबद्दल अजूनही भीती आहे, असं काही जर आढळलं तर लोक त्याच्यापासून दूर जातात आणि त्यांना असं वाटतं की हे नको आपल्या घरात. आणि म्हणून मग जर ते लपवल्या गेलं तर दुर्दैवाने एखाद वेळेला घटस्फोटाकडे जाऊ शकतात गोष्टी. जसं आता मला आठवते एक केस की एपिलेप्सी म्हणजे फिट्स येणं, फेफरं आपण म्हणतो त्याला, तर फिट्स येण्याचं प्रमाण होतं त्या मुलीला आणि ते लपवल्या गेलं. म्हणजे ती औषधं घेत होती आणि त्यांनी तिची फिट्स येणं कंट्रोलमध्ये होतं, एपिलेप्सी कंट्रोल्ड होती. पण एपिलेप्सीमध्ये असं असतं काही एपिलेप्सींमध्ये की जेव्हा ताण वाढतो आणि औषधं जर अनियमित झाली, घेतली नाही गेली तर फिट्स येऊ शकतात. तर दुर्दैवाने असं झालं की लग्नाच्या गडबडीमध्ये आणि पूर्ण त्या याच्यामध्ये तिचं डोज मिस झाला, औषधं घेतली नाही त्या मुलीनी. आणि त्यानंतर मग जेव्हा ते लक्षात आलं तिला फिट आलेली होती आणि सासरी गेल्यानंतर 1-2 दिवसातच तिला फिट आली.
मग जेव्हा त्यांनी चौकशी केली त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की आपल्यापासून हे लपवलेलं आहे. आणि एपिलेप्सी हे कारण नाही आहे, कोणताही आजार हे घटस्फोटाचं कारण नाही आहे. लपवलं जाणं हा त्याचा मूळ गाभा असतो की आमच्यापासून तुम्ही लपवलं, हे बरोबर नाही. आणि मला असं वाटतं बघायच्या कार्यक्रमात चालून दाखव, गाऊन दाखव, बोलून दाखव, जीभ दाखव, डोळा दाखव, अजूनही काही काही वेगळे असतात. असं काही असतं. पूर्वी असायचं, आता तितकं नाहीये. आता म्हणजे स्वयंपाक येतो का किंवा स्वयंपाक करणार का असं इथपर्यंत गेली आता मजल की तुला येतो का स्वयंपाक एकमेकांना विचारतात आजकाल, दोघांनाही विचारतात, मुलालाही विचारतात, मुलीलाही विचारतात. त्यामुळे मला तितकं त्याच्या आता इतक्या बारकाईत जात नाही. पण जेव्हा घाईघाईत लग्न ठरवल्या जातात तेव्हा पुष्कळदा काही आजार लपवले जातात, जाणून बुजून लपवले जातात. आणि नंतर जेव्हा लक्षात येतं तेव्हा मग घटस्फोटापर्यंत जातात गोष्टी. पुष्कळदा मानसिक आजार असतात काही, आणि सांगितलं जातं की नाही त्याला ना थोडंसं डिप्रेशन होतं, आणि हो थोडासा डिप्रेशनमध्ये गेला होता, त्याला एखादी गोळी घ्यावी लागली त्याच्यासाठी. बरं, समोरच्यांनाही वाटतं की अरे डिप्रेशन आहे, डिप्रेशन इतकं कॉमन आहे, त्याच्याबद्दल काही विचारायची गरज नाही. हो इतकं त्याची काही आता विशेष भीती वाटत नाही लोकांना. त्यामुळे लोक ऍक्सेप्ट करून टाकतात की ठीक आहे डिप्रेशन होतं. आणि एक केस अशी होती की ज्याच्यामध्ये आमच्या म्हणजे नंतर लक्षात आलं, ती मुलगी जेव्हा आमच्याकडे आली की हा मुलगा काहीच काम करत नाहीये, नुसता बसला राहतो, काही त्याचं अर्निंग नाहीये. आम्हाला खोटंच सांगितलं की याला 25,000 पगार आहे, पण हे 25,000 त्याचे वडीलच त्याला देत आहेत. म्हणजे त्याला नोकरी पण नाही आहे, सांगितलं गेलं की त्याला 25,000 पगार आहे, पण ते त्याचे वडीलच देत आहेत. आणि हा मुलगा डिप्रेशन नाहीये, हा काहीतरी विचित्र वागतो. आणि मग जेव्हा आम्ही खोलात गेलो, चौकशी पहा कशी करायला पाहिजे लग्न ठरवताना, की वय किती आहे मुला मुलीचं, त्यांची उशिरा जर लग्न होत असतील तर उशिराचं कारण काय आहे. काही वेळेला असं असतं की शिक्षणामध्ये गॅप असते, म्हणजे 12वी नंतर ना त्यांनी 1-2 वर्ष गॅप घेतली कारण थोडंसं डिप्रेशन होतं. मग जेव्हा खोलात शिरतो, जेव्हा आपण ते प्रिस्क्रिप्शन पाहतो की बाबा त्यावेळेचं तुमचं प्रिस्क्रिप्शन आम्हाला सांगा, दाखवा, तेव्हा लक्षात येतं की त्याला स्किझोफ्रेनिया आहे. आणि त्याला सांगितलं गेलं की फक्त डिप्रेशन आहे. आणि स्किझोफ्रेनियाबद्दल असं म्हणजे आता याला 2 पद्धतीने आपण हाताळू शकतो की आपल्याला जेव्हा लक्षात येतं एखादा मानसिक रुग्ण आहे तेव्हा आपण त्याची मदत करून सुद्धा सोबत करू शकतो, पण अर्थात ॲट व्हॉट कॉस्ट. म्हणजे त्या मुलीचं पण आयुष्य आहे पूर्ण, त्यामुळे तिने निर्णय घ्यायला पाहिजे की आपण या व्यक्तीला सोबत राहून मदत करू शकतोय की आपल्याला वेगळं व्हायचं आहे. आणि मग त्या व्यक्तीला, त्या मुलीला आम्हाला समजवावं लागलं की बाबा तुला जर असं वाटते की शक्यच नाही आहे सहजीवन, त्यावेळेला तुम्हाला मोकळं होणं आणि अर्ली इज द बेस्ट. म्हणजे इश्यू काही बाळ होण्याच्या आधी तुम्ही वेगळं होणं हा एक संयुक्तिक उपाय राहील. आणि कारण काय आहे, स्किझोफ्रेनिया झाला किंवा होता म्हणून नाही, ते लपवून तुम्ही केलेलं आहे. म्हणजे विश्वासघात याच पायावरती जेव्हा मॅरेज आणि लग्न आहे तेव्हा त्याला मला वाटतं की घटस्फोटासारखा, आणि त्याचा स्किझोफ्रेनिया कधी कुठल्या लेवलला जाऊ शकेल. हो, आणि तिच्यावर त्याचा परिणाम हे तर सांगू शकत नाही. म्हणजे स्किझोफ्रेनिया हे घटस्फोटाचं कारण नाही, पण ते लपवणं आणि त्यानंतर त्या मुलीचा हक्क आहे की तिने कशा पद्धतीने आयुष्य काढावं. कारण स्किझोफ्रेनिया हा क्रॉनिक, चिरकालीन असा असू शकतो, दीर्घकालीन असू शकतो. पण त्याचं मेडिकेशननी व्यक्ती नॉर्मल होऊ शकते, पुष्कळचं नॉर्मल आयुष्य जगू शकते. तर त्याचा प्रकार काय आहे, त्याला मेडिकेशन काय आहे, त्याचं हे नेचर, हे सगळं समजून घेऊन रुग्णांच्या बाबतीतली ही गोष्ट आहे की अशा पद्धतीने त्यांना आपण मदतही करू शकतो एका याने. पण जर असं वाटत असेल की नाही आपल्याला आयुष्य आपलं याच्यात घालवायचं नाहीये आणि विश्वासघात झालेला आहे आपला, तर त्या आधाराने तुम्ही घटस्फोट घेतला तर मला म्हणजे गैर वाटत नाही त्याच्यात, कारण त्या व्यक्तीचं आयुष्य आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे त्यावेळेला आम्ही तिला मदत केली, त्याच्यातून गुंतलेली होती ती मानसिकरित्या की हा असा का करतो, तो तसा का करतो, मी समजून घेईन, मी स्वतः नोकरी करीन. पण मग तिला आम्हाला हे समजावून जेव्हा आम्ही एक्सप्लेन केलं, त्याचा नेचर जेव्हा सांगितलं की स्किझोफ्रेनिया म्हणजे काय आणि पुढे काय काय परिणाम होऊ शकतात, तर त्यावेळेला तिने निर्णय घेतला की नाही आम्हाला आता इथून मोकळं व्हायचं आहे.
त्यामुळे त्या व्यक्तीचा निर्णय असतो. आम्ही नाही सजेस्ट करत की तुम्ही घ्याच किंवा नका घेऊ, पण दोन्हीचे परिणाम आम्ही सांगतो की घेतल्याने काय होऊ शकतं, न घेतल्याने काय होऊ शकतं, आणि नंतरचं डिसिजन ती व्यक्ती स्वतः घेते. तर अशी पण एक केस होती. आणखीनही कारणं आहेत वेगवेगळी घटस्फोटाची. आजकालचं खूप कॉमन कारण जे आहे ते म्हणजे दोन्ही घरांचा इंटरफिअरन्स, म्हणजे मुलांकडच्या नातेवाईकांचा, आईवडिलांचा पर्टिक्युलर, आणि मुलीकडच्या आईवडिलांचं त्याच्यामधला इंटरफिअरन्स प्रचंड वाढलेले आहेत. आणि प्रसारमाध्यमांपेक्षा मी म्हणेन की आता नेटवर्किंग इश्यू, सगळे मोबाईल हातात तुमच्या आहे, संपर्क क्रांती जी झाली आपल्याकडे, त्याच्यानुसार आज वरण कोणचं होतं, कोणत्या प्रकारचं वरण होतं आणि भाजी कशाची होती हे सुद्धा ब्रॉडकास्ट होतं, आणि रेसिपीज सुद्धा विचारून केल्या जातात, हे तर आहे. पण म्हणजे किती प्रमाणात ते असावं याचं मजेदार एक उदाहरण मला आठवतं की मुलगा मुलगी दोघंही लग्न झालं आणि हनीमूनला गेले. त्या हनीमूनच्या पूर्ण वेळामध्ये तो मुलगा सतत आईशी बोलतोय फोनवरती. म्हणजे आता हैराण, लाईव्ह कॉमेंट्रीपेक्षाही आता आम्ही इथे जातोय, आम्ही आता त्या पॉइंटला गेलोय, किंवा व्हॉटेवर जे काही असेल त्यांचं छोटे छोटे निर्णय सुद्धा तो आईला, आता आम्ही असं करतो, आता जेवायचं का, आम्ही आता हे करूया, ब्रेकफास्ट करूया, इतके छोटे छोटे मुद्दे सुद्धा जो आईशी विचारून करतो आहे डिसाईड, हे त्या मुलीच्या लक्षात आलं. आणि तिच्या लक्षात आलं की हा निर्णय घेण्याची अक्षमता त्याच्यात वाटली तिला, पेक्षा सुद्धा आईचेही फोन, वडिलांचेही फोन की अरे तुम्ही कुठे आहात, पोचले की नाही हॉटेलला, अजून बाहेरच आहात का, इकडे पाऊस आहे, तिकडे ऊन आहे, काय जे काय असेल ते. तर इतकं तुम्ही इंटरफिअर जेव्हा करता तेव्हा ते कठीण होऊन जातं. आणि बांधलेलं बाळ असतं तसं. बिलकुल बिलकुल. आणि उलट पण असतं, म्हणजे असं फक्त मुलांच्याच बाबतीत नाही, मुलींच्या बाबतीत तर भयंकर असतं. कारण म्हणजे सुरुवातीला आपल्याला सिंपथी असते की सगळं घरदार सोडून आलेली मुलगी आहे, तर तिला साहजिक आहे आईशी बोलावंसं वाटणं, हळवं होणं साहजिक आहे, तर ती बोलेल आहे आईशी. पण प्रत्येकच गोष्ट आईला जेव्हा सांगितली जाते, आणि नुसतं तेवढंच नाही, ज्याला आपण चुगल्या करणं म्हणतो किंवा कुचाळक्या करणं म्हणतो, किंवा घरच्या परिस्थितीच्या सगळं कॉमेंट्री, लाईव्ह कॉमेंट्री तिकडे जेव्हा होते तेव्हा कोणाची खिल्ली उडवणं असतं, कोणाला नावं ठेवणं असतं, हे खूप कॉमन झालंय आजकाल. आणि त्यातून मग घटस्फोटाकडे जातात गोष्टी, कारण सहन करण्यापलीकडे होतात त्या गोष्टी. त्या मुलीची आई किंवा ते ताबाच घेतात त्यांच्या संसारात. बिलकुल बिलकुल बिलकुल. हो. आणि मग ते कुठून तरी रिमोट कंट्रोल ऑपरेशन सुरू होतं आणि मग गोष्टी घडत जातात चुकीच्या. हो. ही जशी कारणं आहेत तशी काही पर्सनल कारणं पण असू शकतात. ती पर्सनल कारणं मला वाटतं सगळ्यात जास्त कारणीभूत आहेत अलीकडच्या काळामध्ये. हो हो. पर्सनल कारणांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं विश्वास न ठेवता येणं. म्हणजे कोणत्याच नात्यामध्ये विश्वास ठेवता येत नाही, दुसऱ्यांवरती सहज विश्वास ठेवता येत नाही. इतकंही नाही, मी तर म्हणते पुढे जाऊन संशय घेणं हा जो मुद्दा आहे तो इतका महत्त्वाचा होऊन जातो, आणि त्यांनी हैराण होते व्यक्ती दुसरी. आता संशय घेणं हा स्वभावाचा भाग असू शकतो, किंवा तो एखाद्या विकृतीचं लक्षण असू शकतं, किंवा तो एखाद्या व्यसनामुळे सुद्धा घडू शकतो. स्वतःच इन्सिक्युअर असेल, स्वतःच इन्सिक्युअर जेव्हा असते व्यक्ती तेव्हा संशय घेणार. त्यावेळेला आपल्याला काउन्सिलिंगनी ते दूर करता येतं की बाबा तुमचं जे काही तुमच्या स्वतःमधला जो न्यूनगंड आहे, तुम्हाला स्वतःबद्दल जे काही शंका वाटतात की मी आनंद नाही देऊ शकत आहे, मी समाधान नाही देऊ शकत आहे, म्हणून ही दुसऱ्यांची बोलते का, 10 वेळेला मोबाईल तपासणं, हे सगळं जेव्हा घडतंय तेव्हा काउन्सिलिंगनी पुष्कळसं ते कमी करता येऊ शकतं. पुष्कळदा असं असतं की आपल्याकडे म्हणतात ना की अतिस्नेह पापशंकी, म्हणजे खूप जेव्हा प्रेम असतं तेव्हा मनात वाईटच गोष्टी येतात आधी, असं तर नसेल झालं, तसं तर नसेल झालं, आणि म्हणून मग चेक करत राहणं सारखं की तू ठीक आहे ना, तू बरोबर आहे ना, तुला काही झालं नाही ना, असं करत राहणं. तर नेमकं संशयाच्या मागे काय आहे कारण, की दुसऱ्या व्यक्तीवरती विश्वासच नाही आहे, की स्वतःला तपासून पाहण्यासाठी किंवा त्या व्यक्तीचा काळजी घेण्याचे म्हणून करतायत फोन, कशासाठी फोन पाहायचा सारखा, त्याच्यावरती काउन्सिलिंगनी उपाय सापडू शकतो. पण जेव्हा संशय हा एक लक्षण म्हणून येतो समोर,
की मानसिक विकृतीमध्ये काही असे मानसिक आजार आहेत त्याच्यामध्ये संशय हा एक लक्षण म्हणून समोर येतो की त्यात व्यक्ती संशयीच असते, सतत संशय. मग चहा पिणार नाहीत, चहा जर तुम्ही दिला त्या व्यक्तीला आणि तुम्ही पण घेऊन जर चहाचा कप तिथे असाल तर ते म्हणतील आधी प्या ना, तुम्ही प्या ना. किंवा मग स्वतःच्या कपातला ओतून बशीमध्ये देतील, तू पी आधी. तर आपल्याला वाटतं प्रेम आहे, किती उतू चाललंय प्रेम, एकच कप वाटून घेत आहेत, पण त्याच्या मागे संशय असतो की मला ह्याच्यामधून विष तर नाही देत आहे. म्हणजे इतकं पण गंभीर काही पर्सनॅलिटीजमध्ये आपल्याला लक्षात येतात लक्षणं की ते इतके इन्सिक्युअर असतात, इतके असुरक्षित असतात की त्यांना असं वाटतं की आपल्या मागे कोणीतरी आहे, मुद्दामून माझ्या मागे कोणीतरी आहे, मला संपवण्याच्याच मागे आहेत वगैरे वगैरे इथपर्यंत. तर हा विकृतीचा भाग आहे. आणि तिसरा भाग जो मी म्हटला संशयाचा तो असतो अल्कोहोलिझममध्ये. अल्कोहोलिझम किंवा ॲडिक्शन्समध्ये जे असतात, खूप ॲडिक्शनमध्ये जे असतात ते लोक संशयी असतात आणि मग ते भयंकर संशय घेतात आणि इतकं मिझरेबल करतात आयुष्य दुसऱ्याचं की त्यांना जगणं कठीण होऊन जातं आणि मग नको हे सगळं असं वाटायला लागतं. नोकरी करणाऱ्या स्त्रिया यांच्या बाबतीत आजकाल हे जास्त वाढलेलं आहे की मोबाईलचा पासवर्ड दे, तुझा कोणाशी चॅटच तपास, किंवा इतका उशीर का झाला, आत्तापर्यंत कुठे होती, तू तर मला हे सांगितलं होतं, हे असं कसं, हे जे तपासून पाहणं आहे ही इन्सिक्युरिटी आहे त्या व्यक्तीची. त्यामुळे आपल्याला संशयाच्या वरती जर घटस्फोटाचा विचार होत असेल तर आपल्याला आधी तपासून पाहावं लागतं की नेमकं काय कारण आहे संशयाचं, आणि मग त्याच्यावरती उपाय होण्याजोगा असेल तर तो सांगणं समुपदेशनाने, आणि नाही तर मग तो जर आजार असेल तर त्याच्यासाठी औषधं घ्यायला आपण म्हणजे सजेस्ट करू शकतो की तुम्ही सायकियाट्रिस्टकडे जा आणि ते मॅनेज करता येतात पुष्कळशी लक्षणं जी असतात. पण कधी कधी गंमत होते, म्हणजे ज्याला आपण म्हणतो पझेसिव्हनेस, ओव्हर पझेसिव्हनेस, एकमेकांबद्दलचा इतकं प्रेम आहे की तुम सिर्फ मेरी हो वगैरे हा जो प्रकार असतो त्याच्यातून मालकी हक्क असतो प्रत्येक व्यक्तीला, असं वाटतं त्या व्यक्तीला, असं वाटतं की दोन्हीकडून असू शकतं की माझीच व्यक्ती आहे ही, दुसऱ्या कोणाशी बोलणार नाही, दुसऱ्या कोणाशी जाणार नाही. तर त्या पझेसिव्हनेसमधून पुष्कळदा संशय येतो. माझ्याकडे अशीच एक केस आली होती त्यावेळेला, म्हणजे लग्न नुकतंच झालेलं असं कपल, 1-2 वर्षच झाली असतील लग्नाला, आणि त्यात तो मुलगा म्हणतो की मला खूप ही सारखी संशय घेते, सारखी ती मला विचारत असते प्रश्न आणि इन्सेक्युअर होते आणि खूप असं म्हणजे स्पेसच देत नाही मला माझी. मग त्यांना काउन्सिलिंगनी आम्हाला समजवावं लागलं की तुमचे म्हणजे ती मला समजून घेत नाही इथपर्यंत त्याचं म्हणणं होतं की तिला मला समजूनच घेता येत नाही आहे, मला जशी पाहिजे तशी ही बायको नाही आहे, ती सारखीच संशय घेते, सारखीच माझ्या मागे लागते वगैरे वगैरे. तर त्यांना मला समजवून द्यावं लागलं की तुम्हाला एकमेकाची भाषा समजत नाही आहे कदाचित. पझेसिव्ह असणं हे प्रेमाचं लक्षण असू शकतं की अतिप्रेम जेव्हा असतं तेव्हा तुम्ही अति पझेसिव्ह होऊ शकता. हे जेव्हा त्यांना आम्ही सांगितलं त्यावेळेला त्यांचं त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. तर असं असतं पुष्कळदा की प्रेमाची भाषासुद्धा ओळखू येत नाही एकमेकाला, आणि मग ती इंटरप्रिट करून द्यावी लागते की बाबा याचा अर्थ असा आहे, तुम्ही जो लावताय तो अनर्थ आहे, खरा अर्थ काहीतरी वेगळा आहे. त्यामुळे हे इंटरप्रिट करून देणं हे पण समुपदेशनामध्ये करता येतं आणि होणारा अनर्थ आपल्याला टाळता येतो. पास्ट ज्यांचं लाईफ असतं प्रेम प्रकरण त्यामधून पण माहीत असून पण संशय व्यक्त केला जातो आणि कळल्यानंतर तर आणखीन प्रकरण जातं. आणि हल्ली असं कोण लग्नापर्यंत जोडीदार नाहीये, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नाहीयेत असं फार क्वचित आढळतं, आणि ज्यांचं अगदीच नसतं त्यांनाही याच गोष्टीवरून सामना करावाही लागतो. ह्यामधल्या केसेस तुमच्याकडे किती वेरी आल्यात, किती वेगवेगळ्या आल्यात? एक केस होती त्याच्यामध्ये एकाच गल्लीमध्ये राहणारे दोघांमध्ये आधी अफेअर आहे असं म्हणजे असेलही आपल्याला माहिती नाही ते, पण लग्न झालं त्याचं दुसऱ्या व्यक्तीशी, आणि मग त्या व्यक्तीला जेव्हा तो सतत त्यांच्याकडे जातोय, त्या मुलीशी बोलतो आहे किंवा ती सारखी सारखी माहेरी येते, तिचंही लग्न झालेलं आहे, ती सारखी सारखी माहेरी येते आणि यांच्या गप्पा होत आहेत जास्त, हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा तिने म्हणजे तिला असं वाटायला लागलं की आपण आता डिवोर्स घ्यायला पाहिजे, याला आपल्यामध्ये रस नाही आहे का.
मग काउन्सिलिंगनी आम्हाला ते समजावून सांगावं लागलं दोघांनाही की तुला सोडून देणं कसं आवश्यक आहे आणि त्यांनी सुद्धा रिस्पॉन्सिबल वागणं कसं जरुरी आहे. दोघांमध्येही बदल हवे असतात. लग्नाच्या किंवा घटस्फोटांच्या बाबतीमध्ये एक गंमत अशी असते की कधी कधी दोघं जण आपापल्या जागी बरोबर असतात, पण त्यांचं एकमेकाशी रिलेशनशिप किंवा रिलेटिंग ज्याला म्हणतो आपण, नातं जे असतं ते विकोपाला जात आहे किंवा त्याला ट्रीटमेंटची गरज आहे. व्यक्तीला ट्रीटमेंटपेक्षाही त्यांचं जे नातं एकमेकांशी जे आहे ते नातं सुदृढ होण्यासाठी त्याला ट्रीटमेंटची गरज आहे की तुम्ही हाऊ डू यू रिलेट विथ अदर, ते तुमचं बदलायला हवं आहे. आणि त्यातून ओव्हर पॉझेसिव्ह होणं, स्पेस न देणं, त्या व्यक्तीच्या मानसिकतेला समजूनच न घेणं, हे सगळं जर असेल तर मग गळचेपी होते. त्यातून ते समजावून सांगावं लागतं की बाबा इथे गळचेपी होते, त्या व्यक्तीला बोलताच येत नाहीये. तो म्हणे मी बोलू कसं, आम्ही तिला 3दा सांगतोय की बाई आता आमचं असं काही नाहीये, पण आमच्यामध्ये ओढ आहे, आम्हाला भेटावंसं वाटतं, आम्ही आता भेटतो, पण आम्ही पुढे जात नाही, मर्यादा आम्ही पाळतो, पण आता ही विश्वास ठेवायला तयार नाही की असं काही असू शकेल. ती म्हणते की असं असूच शकत नाही, तुम्ही भेटता पण तुम्ही पुढे जात नाही, हे मी विश्वास ठेवू नाही शकत. त्यामुळे आपल्याला एक, मला नेहमी नाडकर्णींचं पुस्तक आहे स्वभाव विभाव म्हणून, डॉक्टर आनंद नाडकर्णींचं, त्याच्यात त्यांनी फार सुंदर लिहिलेलं आहे की तुम्ही कुठपर्यंत तपासू शकणार आहात. ब्रह्मदेव जरी आला तरी सुद्धा तुम्हाला खरं काय ते सांगू शकणार नाही, कारण त्या दोघांमधलं नातं जे आहे ते इतकं एक्सक्लुझिव्ह, इतकं ते इंटिमेट किंवा एक्सक्लुझिव्ह आहे की ते सगळ्यांना सगळ्यांना सगळं असं ओपन बुक सारखं कळू नाही शकत आहे. आणि आपल्याला काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात की आपल्याला एक विश्वास आहे की तो आपल्याकडे परत येतोय किंवा ती बाहेर कुठेही गेली तरी घरी परत येते, घरट्यात परतते. आपल्यामध्ये विश्वास आहे, आपल्यामध्ये संवाद आहे, आपण कॉमन जे काही ध्येय आहेत आपली ती आपण गाठायचा प्रयत्न करतो आहे आणि साथ देतो आहे. मला असं वाटतं एवढं पुरेसं आहे आपल्याला एकत्र राहण्याकरता. नाही तर तोडफोड करायची झाली तर 1-2 मिनिटात ती तोडफोड होऊ शकते. पण जुळणं, आपल्याकडे जे म्हणतात ना की नातं टिकवणं कठीण आहे, तोडणं, तडतड तोडून निघून जाणं काही कठीण नाही आहे, पण जोपासणं, नात्याचं संगोपन, रिलेशनशिप मॅनेजमेंट हा महत्त्वाचा विषय. आणि त्याच्याकडे आपल्याकडे बघितल्याच जात नाही की नात्याला सुद्धा आपल्याला संगोपन कसं करता येईल नात्याचं. म्हणजे जे नातं आत्ता सुरुवात झालेली आहे त्याला आपण वाटेल तसं वागून जर आपण आणखीन काही धक्के देत असू तर ते नातं पुढे सुदृढ होणार नाही आहे, त्याचं मुळच धरणार नाही आहे. त्या नात्याचं पुढे रोपटं व्हायचं, त्याचा वृक्ष होणार तो तर वेगळा, पण आधी तर रोपटं सुद्धा होत नाही आहे ते. त्यामुळे त्या नात्याला संगोपन, व्यवस्थापन त्याचं कसं करायचं हे दोघांनाही समजवणं आवश्यक आहे. म्हणजे ट्रेनिंग नसलेल्या ज्या गोष्टी असतात आपल्याकडच्या, एक तर नेता होता येतं तुम्हाला बिना ट्रेनिंगचं, दुसरं पालक होता येतं, आणि लग्न करायचं सुद्धा ट्रेनिंग करायची गरज नाही असं काहीतरी आपल्याकडे समज आहे. त्यामुळे संगोपन वगैरे, नात्याचं संगोपन वगैरे हे आपल्याकडे अजून तितकंसं रुजलं नाही. याच्यावरती आम्ही प्रयोग केले खरं तर, म्हणजे प्री मॅरेज काउन्सिलिंग याचे प्रयोग केलेत आम्ही खूप. आपण प्री मॅरेज काउन्सिलिंगवर येऊया, पण ह्या प्रकारांमधला एक आणखीन प्रकार असा आहे की अलीकडे फक्त भिन्नलिंगी व्यक्तींमध्ये आकर्षण आहे असं नाहीये, बरोबर, समलिंगींमध्ये पण आहे. तर जोडीदार म्हणून किंवा लग्न होईपर्यंत किंवा वयात आलोय म्हणून कोणीतरी पार्टनर हवा म्हणून लेस्बियन आणि गे रिलेशन्स पण खूप आहेत. हो. आणि लग्न झाल्यानंतर त्यांच्यामध्ये म्हणजे आपण आता सामाजिक एक जबाबदारी म्हणून घरचे लग्न लावून देतात आणि त्यातून पण निर्माण होणाऱ्या समस्या खूप आहेत. आणि हे अलीकडे माझ्या माहितीमध्ये या 1.5-2 वर्षात मला असंच समजून आलंय की तो मुलगा आहे लग्न झालेला, त्याची टेस्टच वेगळी आहे. म्हणजे इंटिमेट होण्यासाठी शारीरिक संबंध त्या झालेल्या पत्नीबरोबर प्रस्थापित करण्याचे त्याचे प्रकारच वेगळे आहेत. त्यातला वियर्डनेस जाणवतो किंवा मुलींमधला पण जाणवतो, तो वेगळा भाग. मला असं वाटतं सेक्शुअलिटी किंवा काय म्हणूया आपण त्याला ओरिएंटेशन म्हणतो आपण, सेक्शुअल ओरिएंटेशन जे आहे हा वेगळा भाग आहे.
त्याबद्दल बोलताना बायसेक्शुअल रिलेशन असलेले पण आहेत, म्हणजे उभयलिंगी असे रिलेशन ठेवणारे आहेत. आणि जसं तुम्ही म्हटलं की इकडे लेस्बियन आहेत किंवा तिकडे गे आहेत, पण समाजाला दाखवण्यासाठी एक लग्न करतात आणि पुरुषार्थ दाखवायचा म्हणून मुलंही एखाद वेळा होतं. पण या गोष्टींना मला असं वाटतं आणखी संवेदनशीलतेने समजून घ्यायला पाहिजे की अशा नात्यामध्ये टिकायचं का. आणि प्रतारणा जर होतीये तिथे व्यक्तीची त्या, की तिला कळते की आपला पार्टनर हा आपल्याशी लॉयल नाहीये आणि त्याचे मल्टिपल रिलेशन्स आहेत बाहेर, तर त्या व्यक्तीने निर्णय घ्यावा की तुम्हाला या प्रकारच्या नात्यात राहायचंय की नाही राहायचंय. तेव्हा हे संयुक्तिक आहे. कारण त्या व्यक्तीचं पण काहीतरी विशेष असं विचार असतात त्याच्याबद्दलचे, त्या व्यक्तीचे सुद्धा काहीतरी चॉईसेस आहेत आणि त्याप्रमाणे तिला जगायचं असतं. तर त्यामध्ये विचार केल्या जाणं हे मला गैर वाटत नाही. आणि उलट मी म्हणेन की अशा याच्यामध्ये म्युच्युअली जर झालं, कन्सेंटनी जर डिवोर्स झाला तर तो जास्त योग्य आहे. समंजसपणे वेगळं होणं हे जास्त महत्वाचं आहे. कारण नाही तर मग मी दाखवून देईन, मग तुला बघून घेईन आणि मग असं झालं, हे जे आहे आपल्याकडे घटस्फोटाचे जे काही कायदेशीर चिरफाडी होत असतात त्या न होता म्युच्युअली जर त्यांनी केलं तर ते जास्त चांगलं राहील आणि ते दोघांसाठी हेल्दी राहतं. दोघांनाही खूप त्याच्यामध्ये मानसिक त्रास नाही होत. त्यामुळे म्युच्युअल म्हणजे ज्याला म्हणू परस्पर संमतीने अशा ह्याच्यामध्ये घटस्फोट व्हावेत, घेतले तरी हरकत नाहीत असं मला नक्की जाणवतं. उदाहरणार्थ म्हणून तुम्हाला सांगितलं की आपण ते गे आणि लेस्बियन बाजूला ठेवू, पण प्रत्येक लग्न करणाऱ्या त्या व्यक्तीचे इंडिव्हिज्युअल सेक्स लाईफ बद्दलच्या पण काही संकल्पना असतात आणि त्या मग मॅच होत नाहीत किंवा त्या सॅटिस्फाय होत नाहीत आणि मग त्यानंतर प्रकरण घटस्फोटाकडे जातं. ऍक्च्युली बघायला गेलं तर जितके घटस्फोट मी काही अनुभवलेत तर त्यातलं नेमका यांचा गुंता काय हे कोणाला समजत नाही. तर तो गुंता नेमका ह्या सेक्शुअल लाईफ बद्दल, सेक्स लाईफ बद्दलच असतो समाज. तर यातल्या काही केसेस तुमच्याकडे आल्यात का? आलेल्या आहेत. याच्यामधली एक केस होती, मला आठवतंय की त्यामध्ये जी मुलगी होती तिने सुरुवातीला डिप्रेशनमध्ये आहे. ती लग्न होऊन काही मला असं वाटतं 5-6 महिने झालेले होते आणि ती मुलगी परत आली आईकडे की आता मला नाही जायचं तिकडे, मला त्याच्यासोबत राहायचं नाहीये. कारण काय आहे तर सांगायलाच तयार नाही, काही कारण सांगायला तयार नाही. आई वडिलांना काहीच कळत नाहीये. मग तिच्याशी बोलताना सुद्धा ती ओपन अप नाही झाली. नंतर मग दोघांचं म्हणजे ज्याला आपण कपल काउन्सिलिंग म्हणतो तसं दोघांनाही आम्ही बोलवलं आणि त्या दोघांशी एकत्रही बोलले आणि वेगळे वेगळे पण बोलले. त्यात मला एक लक्षात आली गोष्ट की त्या मुलाला ब्लू फिल्म्स पाहायची सवय होती आणि ब्लू फिल्म्समध्ये जे काही दाखवल्या जातं किंवा त्याच्यामध्ये जे काही डिपिक्शन असतं हे ॲबनॉर्मल असतं, हे पुष्कळदा अमानवीय असतं आणि त्याला अपेक्षा ती असायची या मुलीकडूनची. त्यामुळे तिला ते खूप किळसवाणं वाटत होतं, तिला ते खूप घाण वाटत होतं आणि ती नंतर मग रडली माझ्यासमोर की मला असं जे काही यांनी विचित्र काहीतरी अपेक्षा आहे त्या अपेक्षांना मी पूर्ण नाही करू शकत आहे आणि मला ते सगळं अयोग्य वाटतंय. आता त्या मुलाचं सुद्धा काउन्सिलिंग करणं आवश्यक होतं त्या बाबतीमध्ये की तू जे काही करतोय, तू ज्या अपेक्षा करतो आहेस त्या विचित्र आहेत आणि त्या अमानवीय आहेत. त्यामुळे त्याला काउन्सिलिंग करून आम्हाला हे समजावून सांगावं लागलं की नॅचरल रिलेशन्समध्ये तुम्ही काय मर्यादा आहेत, काय तुम्ही एक्सपेक्ट करू शकतो आणि सेक्शुअल डेव्हियंट बिहेवियर ज्याला म्हणतो आपण, लैंगिक विकृती, असं विकृत व्यवहार हे एक्सपेक्ट करू नयेत. अनैसर्गिक असे काही व्यवहार जे असतात ते एक्सपेक्ट करू नये हे त्याला समजावून सांगावं लागलं आणि त्याच्यातून त्याला हळूहळू बाहेर काढलं. आणि इम्पॅक्ट खूप असतो या सगळ्याचा, त्यामुळे काउन्सिलिंग लागलं. पण तिलासुद्धा आम्हाला सांगावं लागलं की काय परिणाम असतात या सगळ्या ब्लू फिल्म्स पाहण्याने, व्यक्तीच्या शरीरावर, मनावर काय परिणाम होऊ शकतात हे सगळं तिला समजावून सांगितलं. आणि एक संयत असा काय म्हणूया व्यवहार तिच्याकडून अपेक्षित जो होता किंवा एक मॅच्युअर परिपक्व असा जो व्यवहार अपेक्षित होता तो तिला समजावून सांगावा लागला. लग्नाच्या आधी हे सगळं तिला म्हणजे नवीनच होतं ना की काय आपल्याकडच्या असंख्य मुलींना हे सगळं एक शॉक म्हणून येतं, एक त्यांना हे सगळं अपेक्षितच नसतं.
त्यांच्या ज्या अपेक्षा असतात त्या सगळ्या फिल्मी किंवा एकूण कादंबऱ्या आणि याच्यातल्या वाचलेल्या गोष्टींवरती असतात. तर त्यांना हे सगळं समजणं, समजून घेणं फार त्रासदायक जातं. त्यावेळेला आम्हाला काउन्सिलिंग खूप मदतीचं वाटतं, की अशा वेळेला दोघांनाही आपण जर कपल काउन्सिलिंग केलं तर ते जास्त योग्य असतं. म्हणजे समुपदेशनामध्ये आणि डिव्होर्स होऊ नये म्हणून आपल्याला जे काउन्सिलिंग करायचं आहे ते एका व्यक्तीचं वेगळं तर करायचंच आहे, पण त्याच्याबरोबरच आपल्याला त्या दोघांनाही एकत्र घेऊन एकमेकांना समजवून देत, एकमेकांना उलगडत की बाबा हा असा आहे कारण असं आहे, हे सगळं सांगणं आवश्यक असतं. आणि मग त्यातून समेट घडू शकतो. आणि म्हणजे गंमत ही होती की तिला अतिशय आवडायचा तो मुलगा, की मला आवडलेला आहे मुलगा हा, म्हणून मी लग्न केलं याच्याशी, पण हा असा निघेल असं मला वाटलं नाही, असं तिचं बोलणं होतं. त्यामुळे तिला तो सॉफ्ट कॉर्नर होता त्याच्याबद्दल. त्यामुळे मग मदत केली तिला की तू आणखी समजून घे त्याला त्याच्यातून बाहेर काढता येतं. आणि आता ते दोघंही व्यवस्थित एकत्र आहेत. तर असंही घडू शकतं. आणि एक केस आहे, पॉक्सोची केस आहे. अच्छा. ती तर भयंकरच आहे. म्हणजे आजही काउन्सिलिंगला येते ती बाई माझ्याकडे. आणि म्हणजे वियर्डेस्ट असं सगळं आहे त्या बाबतीमध्ये, केसमध्ये त्या, की समोर मुलाचं, लहान मुलं आहे त्यांना, दोघांना लहान मूल होतं आणि त्या लहान मुलाशी याचं अनैसर्गिक असं वागणं, माय गॉड, विकृत, आपल्या स्वतःच्या मुलाशी. तर पॉक्सोची केस होती ती. त्या बाईनी हिम्मत करून काही रेकॉर्डिंग्स केले आणि ते कोर्टात तिने सादर केले. नागपूरच्याच कोर्टातली केस आहे. आणि पॉक्सोमध्ये त्याला झाली पनिशमेंट, त्यांचा डिव्होर्सही झाला. पण तो मुलगा नेहमी करता अफेक्ट झालेला आहे. म्हणजे त्या मुलाला, आता तो मुलगा 10वी-12वी मध्ये आहे आणि त्याचं काउन्सिलिंग आजही मला करावं लागतं. आणि तो आजही म्हणतो की मुझे लगता है की मैं गे हूँ. म्हणजे त्याच्या सेक्शुअलिटीवरती परिणाम झालेला आहे. बालवयातच अत्याचार आहे, अब्यूज आहे, हा विकृत एक प्रकार. आणि त्याच्यामधून म्हणजे असंही काही असू शकतं, हे भयंकर आहे. हे तर म्हणजे शॉकिंगच होतं आम्हाला. आणि सुरुवात जेव्हा झाली त्या मुलाला कळत नव्हतं. तो मुलगा इतका लहान होता की त्याला काय घडतंय आपल्यासोबत हे कळत नव्हतं. त्यावेळेला मला त्याला चित्रांच्या माध्यमातून मला त्याच्याशी संवाद साधावा लागला की तुला काय होतंय, कुठे कुठे टच केला जातो, काय होतंय, ते सगळं त्या मुलांनी जेव्हा सांगितलं त्यानंतर मग ती केस पूर्ण उभी राहिली. आणि त्या बाईला तर डिव्होर्स मिळाला, पण पॉक्सोमध्ये त्याला पण शिक्षा झाली. पण एक आयुष्य मुलाचं उद्ध्वस्त झालेलं आहे. म्हणजे सख्ख नातं, जीन्स ज्याचे आहेत त्या मुलाशी अशा पद्धतीने वागू शकतात. हे तर आहेच. तसं आजकाल मुलींच्याही बाबतीमध्ये आहे की अत्याचार मुलींना घरातल्याच व्यक्तींकडून, नात्यातल्या व्यक्तींकडून. ते ऑफकोर्स हा वेगळा मुद्दा झाला. आता ह्या अशा केसेस अनेक असतील, पण हल्ली डिवोर्स फायद्यासाठी घ्यायचा हा एक नवीन ट्रेंड सेट होतोय. पैसे कमवण्यासाठी लग्न करायचं, केसेस टाकून हैराण करायचं समोरच्या पार्टीला. आणि जर ती महिला असेल तर ती फार छान कायद्याचा वापर करून घेते, त्याच्यामध्ये अभ्यास करून, आणि खूप छान मोठी अमाऊंट त्रास देऊन वसूल करून त्या कुटुंबाला, नाही फक्त मुलाला, की बर्बाद करून टाकतात. अशा केसेस अनेक हल्ली आहेत. अशा केसेस आहेत. आणि म्हणजे जसं समाजामध्ये एक टोक होतं आपल्याकडे की हुंडा घ्यायचा आणि त्रास द्यायचा आणि याचं, तर तसं दुसरं टोक समाजाने गाठलंय आता की उलटं, म्हणजे ज्याला म्हणून रिव्हेंजफुलनेस. आणि हा रिव्हेंजफुलनेस म्हणजे इतका भयंकर असतो की नुसतं म्हणजे पैसे उकळायचे हा तर नंतरचा मुद्दा. आधी आई वडिलांना पण अंदर, म्हणजे मला वाटतं 498A हे जे कलम आहे याचा मिसयूज केला जातो. आणि मला आठवतंय मी जेव्हा ज्युवेनाईल जस्टिस बोर्डची मेंबर होते तर माझ्या समोर शाळेमधून मुलीला आणि मुलाला उचलून आणलं गेलं म्हणजे प्रोड्यूस केल्या गेलं की या मुलांना 498A मध्ये आम्हाला अटक करायची आहे. म्हटलं लहान मुलं शाळेमध्ये त्यांचे म्हणजे शाळेच्या गणवेशात आलेली मुलं आणि त्यांच्या पाठीवरती दप्तरं होती असे, म्हणजे 9वीतली मुलगी असेल ती आणि 6वी-7वीतला मुलगा असेल तो. तर का आणलं त्यांना? तर हे सगळे सुनेचा छळ करण्याच्या कटात सामील आहेत.
याच्यासाठी त्यांना हे केलं. आणि म्हणजे समजूच शकत नाही आपल्याला की 498 मध्ये लहान मुलं कशी बरडल्या जातील. आईवडिलांना हँडकफिंग, म्हणजे त्यांना तर अंदरच होणार ते. त्यामुळे याचा मिसयूज होतो आणि याच्याबद्दल भरपूर चर्चा झाली. मुळामध्ये काय आहे की आपल्याकडचे जे काही नियम आहेत ते स्त्री धार्जिणे आहेत किंवा प्रो विमेन आहेत. हा जो आरोप होतो त्याच्या मागे पण लॉजिक आहे की वर्षानुवर्ष ज्यांच्यावरती अत्याचार झालेला आहे, ज्यांना काही बोलता येत नाही, म्हणजे अजूनही स्त्रिया आहेत की ज्या स्वतःला त्रास होतोय हे बोलतही नाहीत, त्या सांगतच नाहीत की मला काही झालेलं आहे. म्हणजे मला आठवतं कॉलेजमध्ये, म्हणजे आत्ताची गोष्ट आहे, 2000च्या नंतरची गोष्ट आहे ही, 2010च्याही नंतरची गोष्ट आहे. कॉलेजमधल्या एका महिलेला डोळ्याला असं काळं, डोळ्याभोवती काळं झालेलं, नंतर अशा ठिकाणी मार लागलेला की जिथे ती पडून तिला लागू शकत नाही. तर बाकीचे जेव्हा विचारत आहेत कलिग्स की काय झालं बाई, काय झालं, काही नाही, थोडंसं मी पडले, ॲक्सिडेंट झाला. खरी केस होती म्हणजे त्यांना डोमेस्टिक व्हायलन्स, कौटुंबिक हिंसाचार जो होता त्याच्यामध्ये त्यांना मारहाण होत होती. तर एक लेक्चरर असलेली स्त्री इतक्या वर्षानंतर, म्हणजे स्त्री मुक्तीच्या किती वर्षानंतर, आता जवळपास म्हणजे आपण आता त्याचं 50 वर्ष वगैरे सेलिब्रेट करणार आहोत, त्याच्या आधीची गोष्ट, त्याच्या आसपासची गोष्ट, तर तेव्हासुद्धा ती बोलू नाही शकत आहे त्याच्याबद्दल. म्हणून आपल्याला प्रो विमेन ॲक्ट्स किंवा त्यांच्यासाठी त्यांना सुरक्षा अजूनही देण्याची गरज आहे. म्हणून काही नियम आपल्याकडचे जे आहेत हे खूप संवेदनशील आहेत स्त्रियांसाठी. आणि मुळातच मानसिकता अशी आहे की स्त्रीला खूप सहन करावं लागतं, पुरुषांना फारसं तितकं सहन करावं लागत नाही. त्यामुळे आणि घटस्फोटानंतरची जी वागणूक आहे समाजाची स्त्रीला किंवा पुरुषाला, ही वेगळी आहे. म्हणजे घटस्फोटित स्त्रीचं लग्न होणं किती कठीण आहे, तेच पुरुषाच्या घटस्फोटाच्या बाबतीमध्ये पटापट लग्न होतात, काही त्यांच्यात हे नाही. आणि जर मूल असेल आणि ते जर स्त्रीच्या जवळ असेल तर तिच्या लग्नाची किती वाताहत होते आणि त्यांचा स्वीकार त्या मुलासकटचा हा किती कठीण मुद्दा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याकडचे जे ॲक्ट्स आहेत ते जास्त सेन्सिटिव्ह आहेत, स्त्रीच्या बाबतीमध्ये संवेदनशील आहेत आणि तिला कसं आपल्याला कमीत कमी छळाला समोर जाता येईल यासाठी त्यांनी ते सगळे केलेत. बट व्हॉट यू सेड इज ट्रू. आता मानसिकता प्रचंड बदललेली आहे आणि अशा पद्धतीच्या वागणाऱ्या अनेक मुली आपल्या भोवती आहेत की ज्याला आपण अगदी घाणेरडी भाषा जर वापरली तर आपण म्हणूया की गळाला मासा लागणं अशा पद्धतीने पाहिल्या जातं या सगळ्या गोष्टीकडे. की एखादं वेल ऑफ फॅमिली असेल तर त्यांच्याशी लाडीगोडी लावून त्यांच्याकडे लग्न, त्यांच्या घरी लग्नात मुलगी देणं आणि नंतर मग हे सगळे कायदे, म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स केलेला नसताना सुद्धा खोट्या FIR दर्ज करणं, हे सगळं होतं. आणि त्याच्यामध्ये कोणत्याही वेळेला त्यांच्या अगेन्स्ट जर काही कंप्लेंट झाल्या तर किती त्या कुटुंबाला किती मनस्ताप त्याच्यातून येतो. परंतु म्हणजे मला आता जे अनुभव जे आले त्याच्यामध्ये भरोसा सेल सारखी जी एक यंत्रणा आहे ती फार उपयुक्त यंत्रणा आहे. आणि त्याच्यामध्ये लक्षात आलं की ज्या स्त्रिया बोलत नव्हत्या, ज्या स्त्रियांना पोलीस घेत नाही आहेत, त्यांची कॉग्निझन्सच घेत नाही आहेत, कंप्लेंट लिहून घेत नाही आहेत, अशांना आणि बाकीच्याही सगळ्यांना, इवन पुरुषांना सुद्धा, ज्यांना घुसमट होते घरामध्ये, ज्यांना असं वाटतंय की पत्नी पीडित, नागपूरला तर संघटना आहे पत्नी पीडित पुरुष, गेल्या आठवड्यात संमेलन झालं. बिलकुल बिलकुल. तर ते एक म्हणजे जोक्स पार्ट, मला असं वाटतं ते आवश्यकही आहे. कारण घुसमट फक्त स्त्रीची होते असं नाही, नात्यामध्ये घुसमट दोघांची होऊ शकते आणि त्यामुळे तिथे त्यांना बोलायला जागा पाहिजेच. आणि एक मला भरोसाला असताना एक जाणवलं, म्हणजे हा आरोप आहे अनेक लोकांचा की तिथे जास्तीत जास्त समुपदेशक स्त्रिया आहेत. सगळ्याच कौटुंबिक सल्लागार केंद्र जी आहेत, कौटुंबिक समुपदेशन केंद्र जी आहेत, याच्यामध्ये समुपदेशक जास्त करून स्त्रिया आहेत. आणि पुरुषांना त्यांची बाजू समजून घेतल्या जात नाही असाच फील येतो तिथे. म्हणजे आम्ही कितीही न्यूट्रली वागलो, आम्ही कितीही म्हटलं की नाही आम्ही दोन्ही बाजूनी विचार करतोय, तरी सुद्धा ते ऐकायला तयार नसतात.
मला एक छान केस आठवतीये की ज्याच्यामध्ये पुरुषांच्या किंवा कुटुंबाचा एक संयत अप्रोच होता. मगाशी आपण विचार केला घटस्फोटाच्या बाबतीमध्ये, तर महिलेला मानसिक आजार झाला, पण तो लग्नानंतर झाला, लग्नाआधी नाही. म्हणजे त्यांनी फसवून लग्न केलेलं नव्हतं. हां, पण लग्नानंतर काही वर्षांनी तिला मानसिक आजार झाला, आणि ज्याला आम्ही सायकोसिस म्हणतो, गंभीर मानसिक आजार झाला. त्याच्यामध्ये भास होणं असतं, स्वतःचं भान नसणं असतं. तर त्यावेळेला ती बाई यायची कंप्लेंट करत की माझ्यावरती काहीतरी जादूचे प्रयोग करतात, मला नवरा त्रास देतो आणि असं करतो वगैरे वगैरे. तर ती केस आम्ही जेव्हा भरोसामध्ये हँडल केली त्यावेळेला लक्षात आलं की ही फॅमिली पूर्ण, म्हणजे नवरा, सासरे, सासू त्या मुलीला इतकं सांभाळत होते आणि त्यांनी इतकं छान तिला वागवलं. आणि जेव्हा आम्ही म्हटलं की नाही तुम्हाला तिला औषधं द्यायची आहेत, तर ते तयार झाले, सासरे आधी तयार झाले की हो आम्ही तिचं सगळं औषधं वगैरे करू. म्हटलं तुम्ही तिला माहेरी तर पाठवणार नाही? नाही हो म्हणे, आमच्या घरची लक्ष्मी आहे, आम्ही कशाला बाहेर पाठवू. आणि त्यांनी पूर्ण तिचं औषधोपचार केले, तिचा सांभाळ केला, तिचा स्वीकार केला आणि ती तिथे सुरक्षित राहिली. अशा असंख्य केसेस आहेत की जिथे मानसिक आजार झालेल्या महिलेला कुठेतरी सोडून दिलं जातं. सगळ्या प्रकारचे लोक आपल्याला समाजात दिसतात. स्वभावातले जे गुणधर्म आहेत त्यानुसार माणूस वागत जातो आणि हेकेखोर बनत जातो. तर ही काही कारण आहेत तुमच्याकडे घटस्फोट होण्याची? हो, आजकालच्या पिढीमध्ये हे जास्त दिसतंय की मुलं मुली ही खूप सेल्फ सेंटर्ड, आत्मकेंद्रित आहेत त्यांना. आणि याचं कारण असंही असू शकेल की ते एकटे वाढलेले आहेत, ते एकुलते एक असतात आणि त्यांना शेअरिंगचं तितकंसं फारसं नसतं. त्यामुळे एकलकोंडा स्वभाव त्यांचा होऊ शकतो, हेकेखोरपणा असू शकतो, जिद्दी स्वभाव असू शकतो. आणि त्याचा परिणामसुद्धा आपल्याला पुष्कळदा दिसतो की त्यामुळे सुद्धा घटस्फोट होतात, कारण ते दुसऱ्याला समजून घेऊ शकत नाहीत. आपण घटस्फोटाच्या प्रकारांबद्दल बरंचसं बोललो आता, आणि तुम्ही खूप छान त्याबद्दलची उदाहरणं देऊन सांगितलं. मला वाटतं प्रेक्षकांना प्रकार सगळे समजले असतील, बहुतांश प्रकार तुम्हाला समजले असतील. तुमच्या माहितीतही असे अनेक प्रकार असतील. तर हे विषय आणखीन पुढे आपण चर्चेला घेणारच आहोत. पण तुम्हाला जर यातून आणखीन काही माहिती प्रोव्हाइड करायची असेल, द्यायची असेल, की अधिक पद्धतीने चांगली चर्चा यापुढेही घडेल, तर कमेंटमध्ये तुम्हाला काय वाटतं हे निश्चित तुम्ही लिहा कमेंटमध्ये. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि तुमच्या माहितीत जर असे काही लोक असतील की त्यांना अशा पद्धतीचं समुपदेशन या विषयावर, घटस्फोट या विषयावर हवं आहे, तर हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा. तर मला वाटतं आज आपण इथेच थांबूया. पण ह्याच्या पुढच्या भागाकडे, की घटस्फोटाबद्दल आपण ऐकलं आहे, घटस्फोटाचे प्रकार आपण पाहिलेत, पण याबद्दल सोल्युशन्स काय आहेत, कॉन्क्रीट सोल्युशन्स काय आहेत, कसं ह्यातून मार्ग काढला पाहिजे, काय पावलं उचलली पाहिजेत, याची माहिती घेण्यासाठी तुम्हाला दुसरा भाग पाहणं अतिशय गरजेचं आहे. तर आज आपण इथेच थांबूया. भेटूया दुसऱ्या भागामध्ये. नमस्कार. नमस्कार.